एकादशी महात्म्य कथासार। इंदिरा एकादशी भाद्रपद कृष्ण पक्ष। श्रीकृष्ण म्हणाले की आता तुला इंदिरा एकादशीचे महात्म्य सांगतो, ते नीट चित्त देऊन ऐक। पूर्वी कृतयुगात महिष्मती नगरात इंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता। तो सकल गुण संपन्न व महापराक्रमी होता। त्याच्या राज्यातील सर्व लोक सुखी व आनंदी होते। एके दिवशी तो सभेत बसला असता तेथे नारद ऋषी आले। त्यांनी त्यांचा सादर सत्कार करून यथाविधी पूजा केली आणि त्याप्रमाणे प्रार्थना करून येण्याचे कारण विचारले। तेव्हा नारद म्हणाले की मी नुसताच यमलोकी गेलो होतो, तेथे तुझा पिता वास्तव्य करीत आहे। यमराज त्याचा मान सन्मान करतो, पण तेथे प्राण्यांना होत असलेल्या यातना पाहून तुझ्या पित्याला अत्यंत दुःख होत आहे। म्हणून त्याने तुला या दुःखातून माझी मुक्तता कर असा मजबरोबर निरोप पाठवला आहे आणि इंदिरा एकादशीचे व्रत करून त्याचे पुण्य मला अर्पण कर असा उपायही सांगितला आहे। असे सांगून नारद निघून गेले। इकडे इंद्रसेनाने इंदिरा एकादशीचे व्रत सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे यथाविधी केले आणि त्या व्रताचे पुण्य आपल्या पित्याला अर्पण केले। तेव्हा त्याचा पिता वैकुंठाला गेला। श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी या इंदिरा एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पापातून मुक्त होऊन पुण्यवान होतील व अंती सद्गतीला जातील। भाद्रपद कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात। पंढरीनाथ भगवान की जय। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।